पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये आज केंजळ गावामध्ये एक ऊस तोडणी कामगारावर एक वाईट घटना घडली। या घटनेमध्ये एक 5 वर्षाच्या मुलाला एक वन्य प्राण्याने उचलून नेऊन त्याच्यामध्ये मृत्यू झाला। त्या मुलाचे नातेवाईक आपल्याबरोबर आहेत। आपण नक्की काय घटना घडली आणि कशामुळे झाली, कुठलं जनावर होतं ही आपण माहिती घेऊया। मुलाचे वडील आहेत आपलं, काय सांगशील दादा, काय घडलं नक्की? सकाळी आम्ही 7 वाजता आले फळात। सकाळी गाडा सोडला मी तिथं खाली खेळायला लागला पोरगा। तिथं आम्ही तोडायला गेले, त्या गाडा माग खेळताना पोराला कोणता प्राण्याने वळलं ते काय सांगता येत नाही। त्याच्यानं कसं आहे, शौची असं तरी 1 किलोमीटर प्रमाणे पोरगा सापडला आम्हाला। त्याच्यानंतर त्या प्राणी पलताना दिसलं होतं। त्याच्याने आम्ही इकडून टोई पलत गेलो होते। आम्ही त्या प्राणी कोणते होते ते काही सांगता येत नाही आम्हाला, कारण की आम्ही पलत गेल्यानंतर तो दुडांग ठोकलंय। पळून जायले ते आम्हाला एवढं ते पोरगा सापडला। आम्ही उचलून आणलं, गावात आणल्यानंतर गावात आणलं, दवाखान्यात आम्ही आणलंय। पोरगा येता येता ते मृत्यू झालंय। त्या आज तुम्ही जेव्हा ऊस तोडत होता तेव्हा तुमच्यापासून किती अंतरावरती, लांब अंतरावर होतं ते बाळ? आमच्यापाशी गाड्याच्या मागच खेळत होतं। बांधाची खाली गाडा सोडते आम्ही मोकळ्या रानात। त्याच्यानंतर मागे खेळत होतं ते पोरग। त्याचा आरडाओरडा करण्याचा काय आवाज आला का तुम्हाला? नाही, कारण की ऊस तोडताना आवाज नाही आला त्यांचं। आम्ही जेवणाला बाई आली कोप्यावरून, तर जेवणाच्या आधी बाईने विचारपूस केलं पोरगा कुठे आहे। तर मी सांगलं तिला, गाडापाशी खेळत होतो तो। त्या बाईने पायाला गेली गाडापाशी, तर गाडापाशी नाही होतं पोरग। तर मग आम्ही पुरी टोळी म्हणून शोधायला लागलो त्याला। शोधायला लागल्यानंतर ते 1 किलोमीटर पराने वडत घेतलं होतं त्याला पोऱ्या आम्हाला तिकडे। मग ते आम्ही पळत गेलो इकून। त्याच्यानंतर मग तिकडे सापडला तो कांद्याच्या वावरापाशी। पण बघतोय की ज्या मुलाला जवळजवळ 1 किलोमीटर अंतरापर्यंत या वन्य प्राणी ओढत नेलं होतं, त्यांनी प्रयत्नही केला त्या प्राण्याच्या मागे जाण्याचा, परंतु तो प्राणी लांब असल्यामुळे यांना कळून आलं नाही की तो कुठल्या प्रकारचा प्राणी आहे, बिबट्या आहे का इतर कुठला प्राणी आहे। त्याबाबत आता पुढील तपास डॉक्टर आणि वन विभाग करत आहे। टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।